बीडच्या सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी याच्यावर एसीबीने कारवाई केली आहे. गोठवण्यात आलेल्या बँकेचे खाते पूर्ववत करण्यासाठी बीड सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी 2.5 लाखाच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदारांनी बीड एसीबीकडे धाव घेतल्यानंतर सदरील कर्मचाऱ्याला 2.5 लाख मागितल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये आज शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष मुरलीधर वडमारे, पोलीस हवालदार, बक्कल नंबर 1495, नेमणूक सायबर पोलीस ठाणे बीड, वर्ग 3, जुना धानोरा रोड बीड असे लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार यांचा एक्साईड बॅटरी व इन्व्हर्टर विक्रीचा व्यवसाय आहे. सायबर पोलीस ठाणे बीड सायबर गुन्हा रजिस्टर नंबर 66/2024 मधील आरोपी यास तक्रारदाराने इन्व्हर्टर व बॅटरी विकल्या होत्या. त्याच बालारोपीने त्याचे बँक खात्यातून तक्रारदार यांना अदा केले होते. कोणतीही खात्री न करता तक्रारदार याचे पंजाब नॅशनल बँक बीड येथील कॅश क्रेडिट खाते हे पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे बीड यांच्याकडून गोठवण्यात आले होते. सदरील गोठवण्यात आलेले बँक खाते पूर्ववत करण्यासाठी तक्रारदार यांना लोकसेवक वडमारे यांनी पंचासमक्ष 3,60,000 रुपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडी अंती 2,50,000 रुपये स्वीकारण्याचे मान्य करून लाच रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केला. वडमारे फरार असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बीड एसीबीचे उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक युनुस शेख, पोलीस अंमलदार सुरेश सांगळे, श्रीराम गिराम, भरत गारदे, अविनाश गवळी, अंबादास पुरी, निकाळजी, गणेश मेत्रे आदींनी केली आहे.